आरोग्य विभागामध्ये आपण पाहिलं की एमपीएससी कडे जो नवीन जे.आर. आलेला आहे, या जे.आर. नुसार जर आपण विचार केला की कोणती पदं जी आहेत ही पदं एमपीएससीच्या माध्यमातून आरोग्य विभागाची घेण्यात येणार आहेत का, तर आरोग्य विभागामध्ये तांत्रिक पदांची संख्या जास्त आहे, बरोबर आहे, अतांत्रिक विषय कमी आहे. म्हणून आता जे सेशन आपण बघतोय ह्यामध्ये आरोग्य विभागाची A to Z पद एमपीएससीत वर्ग कोणकोणती करण्यात आलेले आहेत ते तुम्हाला मी इथं क्लिअर करणार आहे. व्यवस्थितरित्या व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग आहे हे करता येईल. बर, त्याच्याबरोबर अतिशय महत्वाची बाब अशी आहे की येत्या 14 मे पासून एमपीएससी फाउंडेशन बॅच, ज्या की सगळ्या सरळ सेवा ज्या आहेत, महसूल विभाग, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, त्याच्याबरोबर नगर परिषद असेल, आरोग्य विभाग असेल, महिला बाल विकास असेल, या सगळ्यांसाठी जे फाउंडेशन लागते त्याची बॅच आपण 14 मे 2026 पासून स्टार्ट करतोय. जे बेसिक विषय आहेत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, या ठिकाणी जीएस, जीके मध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यघटना, हे एमपीएससीच्या लेवलना तिथं सुरुवात केली जाणार आहे. का तर परत नोटिफिकेशन आल्यानंतर फारसा कालावधी असणार नाही अभ्यासाला, म्हणून आतापासूनच तयारीत राहूयात. तर चला आपण बघूयात आपला जो मुख्य मुद्दा आहे की आरोग्य विभागामध्ये नेमकी कोणकोणती पद आहेत. तर बा ह्या ठिकाणी आपण पाहतो आरोग्य विभाग म्हटलं की काय काय यामध्ये समाविष्ट होतं. वैद्यकीय विभाग व आयुष विभाग हे यामध्ये समाविष्ट होतं. FDA फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन असेल, फार्मा असेल, त्यानंतर प्रयोगशाळा असतील, नर्सिंग आहारशास्त्र असेल आणि पॅरामेडिकल असेल, ह्या सगळ्यांना एकत्रितरित्या आपण आरोग्य विभाग म्हणून संबोधित असतो. काय एकत्रितरित्या आरोग्य विभाग म्हणून याला आपण बघत असतो. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं की आयुष आणि वैद्यकीय विभागामध्ये जी पदं आहेत बघा, महत्वाची पदं आहेत, जसं की वैद्यकीय अधिकारी, दंत शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, आयुर्वेद जिल्हा आयुष अधिकारी, ही जी पदं आहेत कशाची आहेत, आयुषची पदं आहेत आणि वैद्यकीय विभागाची पदं आहेत. तर ही पदं सगळीच्या सगळी एमपीएससी कडे गेलेली आहेत. आता ही जी पदं आहेत ही पद गट अ ची पदं आहेत आणि गट अ च्या पदामध्ये ही परीक्षा एमपीएससीच्या ह्या ठिकाणी आपण पाहतो राज्य सेवेच्या माध्यमाची म्हणजे स्वतंत्र परीक्षा या गटाची होणार. याची काय स्वतंत्र परीक्षा ग्रुप सी मध्ये येत नाही, हे जे स्वतंत्र परीक्षा होत असते. ह्यामध्ये जर आपण पाहायचं झालं एक नवीन पद वैद्यकीय विभागामध्ये तयार करण्यात आलेलं आहे, योग आणि निसर्ग उपचार. हे जे पद आहे ह्याच्यासाठी BAMS ची डिग्री क्लास 1 चं पद आहे. हे नवीन BAMS च्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेलं आहे. हे एमपीएससी च्या माध्यमातूनच भरलं जाणार आहे. म्हणजे BAMS साठी स्पेशल पद हे आतापर्यंत नव्हती, जे आता या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय जबरदस्त आणि खूप मोठी पदांची संख्या असणार आहे. कोणता या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, कोणता योग आणि निसर्ग उपचार, अशा प्रकारचे पद नवीन आहे. आता याच्या बरोबर जर आपण पाहायचं झालं अन्न आणि औषध प्रशासन आणि जो फार्मास्युटिकलचा विभाग आहे यामधली पदं बघा. तर गट ब मध्ये यामध्ये कोणकोणती पदे येतात, जसं की ड्रग इन्स्पेक्टर, ज्याला फार्मसीची डिग्री लागते. त्यानंतर आपण पाहतो क्लिनिकल फार्मॅकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी, हे MBBS नंतर ज्याचं झालंय ते याला पात्र आहेत. या ठिकाणी अनुभव आवश्यक करण्यात आलेला आहे. आतापर्यंत ड्रग्ससाठी अनुभव आवश्यक नव्हता, परंतु आता असं बोललंय की परत एकदा हा अनुभव पद काढलं जाणार आहे. परंतु असू द्यात, ड्रग इन्स्पेक्टर हे पद जे आहे हे एमपीएससी मार्फत भरलं जाणार. त्यानंतर अजून एक मोठ्या संख्येनं पद येणार आहे ज्याला ड्रग मॅन्युफॅक्चरर, औषध निर्माता म्हणून ओळखलं जाणार आहे. आता हे जे पद आहे ह्याच्यासाठी BAMS ही डिग्री लागते आणि 3 वर्ष आयुर्वेदिक फार्माचा जो आहे हा अनुभव त्या विद्यार्थ्याकडे असावा. 3 वर्ष आयुर्वेदिक फार्मा ह्यामध्ये काम केलेल्याचा अनुभव असा, थोडक्यात या क्षेत्रात 3 वर्ष काम केलेल्याचा अनुभव पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर औषध निर्माता वर्ग 2 च दुसरं एक पद आहे. यामध्ये बघा हे औषध निर्माता आहेत, पण हे कोणते औषध निर्माता आहेत, आयुर्वेदिक औषध निर्माता आहेत.
हे औषध निर्माता कोणते आहेत, तर या ठिकाणी आपण पाहतो ॲलोपॅथिक औषध निर्माता आहे, त्याच्यासाठी बी फार्मा किंवा बीएससी टेक्नॉलॉजी हे विषय लागणार आहे, त्यातून डिग्री पाहिजे, अशा प्रकारे आपण पाहतो हे पद आहे। आणि तर मेडिकल स्टोअर किंवा टीचिंगचा अनुभव त्या व्यक्तीजवळ असावा, किती वर्षाचा असावा असं काही इथं सविस्तर देण्यात आलेलं नाही। हे अन्न औषध मधलं गट क च एक पद आहे ज्याला आपण फार्मासिस्ट म्हणतो। ह्या फार्मासिस्ट मध्ये 10वी प्लस डिप्लोमा किंवा डिग्री झालेली असावी। बघा फार्मासिस्ट पद जे आहे हे एफडीए मध्ये, फार्मास्युटिकल मध्ये, डीएमआर मध्ये, जिल्हा परिषद मध्ये, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये सगळीकडेच हे पद भरलं जातं। आणि ह्याचा अनुभव अट जे आहे हे अट काढून टाकलेली आहे, त्याच्यामुळे डी फार्मसी आणि बी फार्मसी विद्यार्थ्यांना 2000च्या वर ही पदसंख्या पाहायला मिळणार आहे येत्या कालावधीमध्ये। आता पुढचा जो विषय आहे प्रयोगशाळा आणि विज्ञानाच्या संदर्भातली जी पद आहेत, ह्यामध्ये गट ब ची पद बघा कोणते आहेत, जसं की सायंटिफिक ऑफिसर आहे, वैज्ञानिक अधिकारी हे एमपीएससी पद आले, मेडिसिन, सायन्स, फार्मा ह्यात डिग्री झालेली असावी सायंटिफिक ऑफिसर साठी। तर हे सायंटिफिक ऑफिसरची सुद्धा पदसंख्या चांगलीच मोठी रिक्त आहे। तर मेडिसिन, सायन्स, कोणतंही सायन्स चालतं याला, त्याच्याबरोबर फार्मा ह्याची डिग्री म्हणजे बी फार्मसी हे झालेले विद्यार्थी या सायंटिफिक ऑफिसर ह्या पदासाठी पात्र आहेत। पण यांनी इथं 3 वर्ष अनुभव अट टाकलेले आहे, किती 3 वर्षाचा या क्षेत्रात अनुभव, डीटीएल अनुभव ज्यामध्ये आपण म्हणू शकतो याला। आता दुसरं एक पद आहे बघा ह्यामध्ये केमिस्ट, ह्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे बायोकेमिस्ट्री किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री, किंवा बी फार्मसी किंवा बीएससी टेक्नॉलॉजी पाहिजे, आणि फार्मा रिसर्चचा अनुभव पाहिजे। पण अनुभव कालावधी टाकला नसल्यामुळं बिगर अनुभवाचं सुद्धा हे पद भरले जाण्याची शक्यता आहे। जिथं कालावधी टाकला नाही ना तिथं अनुभव ते काढू पण शकतात किंवा ठेवू पण शकतात अशी शक्यता असते। जिथं ड्युरेशन टाकलं एवढा अनुभव पाहिजे तिथं अनुभव मागतात असते, हा एक नियम आहे। आता दुसरा मुद्दा लक्षात घ्या, गट क च पद बघा लॅब टेक्निशियन किंवा लॅब असिस्टंट हे 2 पद आहेत। ह्याच्यासाठी सायन्सची डिग्री पाहिजे, रिलेव्हंट स्ट्रीम म्हणजे बीएससी फिजिक्स झाले, जमल का, नाही जमत, रिलेव्हंट नाही ना। तर बीएससी बायोलॉजी, बीएससी केमिस्ट्री, बीएससी बायोटेक्नॉलॉजी हे रिलेव्हंट डिग्र्या झाल्या कशासाठी, लॅब टेक्निशियन किंवा लॅब असिस्टंट साठी। त्याच्याबरोबर केमिकल अनालिसिसचा अनुभवाला प्राधान्य दिलं जाईल। प्राधान्याचा अर्थ काय आहे, कंपल्शन नाही, म्हणजे लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट साठी कंपल्शन नाही, हा मुद्दा ध्यानात घ्या। तदनंतर ह्या ठिकाणी तुलनात्मक बी फार्मसी आणि बीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मोठी सुवर्ण संधी इथं मानलेली आहे का, तर फार्मासिस्ट क्लास 2, त्याच्याबरोबर ड्रग इन्स्पेक्टर, त्याच्याबरोबर आपण पाहतो ही जी मोठी मोठी पद आहेत ह्याच्यासाठी एकंदरीत बी फार्मसीचे विद्यार्थी पात्र आहेत। त्याच्याबरोबर केमिस्ट, सायंटिफिक ऑफिसर ह्याला आपण पाहतो की बीएससी डिग्री असणारे विद्यार्थी का या ठिकाणी पात्र आहेत। आणि दोन्हीकडे सुद्धा फार्मसी, बी फार्मसी विद्यार्थी प्रचंडरित्या पात्र आहेत। हे बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठी सुवर्ण संधी आपण इथं म्हणू शकतो। आता बघा त्या ठिकाणी आपण अनुभवाच्या बाबत असं आहे बघा, JR मध्ये स्पष्ट अनुभवाच्या संदर्भात काही चर्चा करण्यात आलेली नाही। आता यामध्ये नर्सिंग आणि आहारशास्त्र ह्यातल्या पदाबद्दल जर सांगायचं झालं, जसं की आदी परिचारिका, स्टाफ नर्स आणि ट्रायबल ड्यू ह्या ठिकाणी आपण पाहतो ह्याला JNM डिप्लोमा किंवा बीएससी नर्सिंग लागतं, आणि हे गट क च पद आहे आणि हे एमपीएससी मार्फत भरलं जाणार आहे। त्यानंतर मिडवाईफ, प्रसविका ह्याच्यासाठी बीएससी नर्सिंग या ठिकाणी ते लागतंय, आणि हे सुद्धा गट क च पद आहे आणि हे एमपीएससीच्या माध्यमातून आहे। त्यानंतर आहारशास्त्र, डायटिशियन, बीएससी होम सायन्स लागतंय। अतिरिक्त कौशल्य किंवा अनुभवाची अट
ह्या 3 पदांची जी पूर्वी विविध ऍड मध्ये टाकायची ती काढून टाकल्यामुळं JNM BSc नर्सिंग अशा विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मोठी सुवर्ण संधी मानायला हरकत नाही। तदनंतर जर आपण पाहायचं झालं तर पॅरामेडिकल मध्ये ह्या ठिकाणी एक्स-रे टेक्निशियन, MRI टेक्निशियन, ECG टेक्निशियन, एक्स-रे असिस्टंट ह्याच्यासाठी ह्या क्षेत्रातला त्यानं डिप्लोमा केलेला असावा, अनुभव नाही। त्यानंतर या ठिकाणी तंत्रज्ञ या ठिकाणी त्याच्याबरोबर म्हणजे डेंटलचे आहेत, हायजिनिस्ट असेल, मेकॅनिक्स असेल, ह्याच्यासाठी सुद्धा डेंटल मेकॅनिकलचा कोर्स किंवा डेंटल हायजिनिस्टचा कोर्स करावा लागतो। ह्यालाही अनुभव अट टाकलेला नाही, गट क चं पद आहे। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर ह्यामध्ये एकंदरीत कोणती पदवी म्हणजे यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, हे टेक्निकल पद असल्यामुळं त्याच विभागाची डिग्री, त्याच विभागाचा डिप्लोमा यांना आवश्यक मानला जातो। बाकी एक गोष्ट लक्षात घ्या, जरी पद टेक्निकल असली तरी त्यांचा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम एक समान लेवलचा अभ्यासक्रम आपण असतो। आता इथं जर तुम्ही पाहायचं झालं तर MBBS BMS BDS यांच्यासाठी मेडिकल ऑफिसर आहे, B.Pharm D.Pharm मेडिकल केमिस्ट्री फार्मासिस्ट FDA मधले पद आहेत, BSc MSc साठी लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आहेत, JNM BSc नर्सिंग साठी नर्सिंग लाईन आहे आणि ह्या ठिकाणी BPMT आणि BSc प्लस डिप्लोमा यांच्यासाठी पॅरामेडिकलची जी पद आहेत ते आहेत। आता एक गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की आरोग्य सेवकचं काय झालं, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, फवारणी वगैरे, स्वच्छता निरीक्षक वगैरे हे अशी काय पद इतर आरोग्य विभागाचे आहेत। तर स्वच्छता निरीक्षक बद्दल वेगळा व्हिडिओ आहे, ते गट क मध्ये MPSC मार्फतच भरलं जाणार आहे। आता आरोग्य सेवक बद्दल, आरोग्य परिचारक बद्दल एकंदरीत ही गट क चीच पद आहेत आणि हे पद सुद्धा MPSC च्या माध्यमातून भरली जाणार आहेत। JR मध्ये स्पष्ट उल्लेख ह्या पदाचा नाही, पण यांनी सांगितलेलं आहे की जे आरोग्य विभागाच्या रिलेटेड गट क पर्यंत पद येतात ती सगळीच पद MPSC वर्ग करण्यात आलेले आहेत, गट ड ची पद नाही, गट ड ची पद नाही, ती MPSC वर्ग करण्यात आलेली नाहीत। तर अशा लेवलनं जर तुम्ही पाहायचं झालं तर एकंदरीत एक गोष्ट लक्षात घ्या की विद्यार्थ्यांनी पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, एक्झामच्या दृष्टीनं लवकरात लवकर ऍड पडणार, परीक्षेसाठी कालावधी कमी राहणार का तर सगळे संघच ऍड असणार आहे, अभ्यासाला वेळ कमी राहील, म्हणून बेसिक फाउंडेशन मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK हे करून ठेवा। जे तुम्हाला टेक्निकलला लागलं जाईल ते नंतर तुमच्या बॅच मध्ये ऍड केलं जाईल, जे ही टेक्निकलचे मुद्दे आहेत ते। बाकीच्या विद्यार्थ्यांनी 14 मे 2026 पासून आपली जी बॅच आहे ती बॅच जॉईन करा का तर अतिशय जबरदस्त लेवलनं सुरुवात करा। नवीन बदलाला एका तावानं समोर जा आणि एक चांगलं जे आहे हे 2026 ला एक चांगली बातमी घेऊन घरी पोहोचा। चालेल, या ठिकाणी एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।